नमस्कार मित्रांनो, भारतीय संविधान सभेच्या सल्लागार समितीवर गेल्या काही वर्षांमध्ये राज्यसेवा परीक्षा असेल, संयुक्त सेवा परीक्षा असेल किंवा क्लरिकल लेवलच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेला वारंवार काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये संविधान सभेची सल्लागार समिती नेमकी काय होती, कशा पद्धतीची होती, तर ते आपण पाहूयात. संविधान सभेचे जे मुख्य सल्लागार होते ते सर BN राव यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा जो आहे तो ऑक्टोबर 1947 तयार केला गेला होता. त्याचबरोबर या तयार केलेल्या मसुद्यामध्ये एकूण 240 कलमं आणि 13 परिशिष्ट होती. सर BN राव यांनी म्यानमारच्या संविधान निर्मितीमध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचबरोबर त्यांनी 1951 आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तर हे मुख्य 4 मुद्दे आहेत. या 4 मुद्द्यावर प्रश्न कशा पद्धतीनं आलेले आहेत ते आपण पाहूया. संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल 2023ला हा प्रश्न आला होता. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा टिंबटिंबमध्ये तयार केला होता. ऑप्शन दिले होते आणि त्याचं आपण जर बघितलो तर योग्य पर्याय आहे ऑक्टोबर 1947, जो की फॅक्च्युअल डेटा आपल्याला या ठिकाणी पहिल्या मुद्द्यामध्ये दिसतोय. त्याचं उत्तर ऑक्टोबर 1947 असं आहे. दुसरा जो प्रश्न आला होता तो होता टॅक्स असिस्टंट्सच्या मेन्सच्या परीक्षेला 2022ला. घटना परिषदेचे घटनात्मक सल्लागार किंवा कायदेशीर सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती. ऑप्शन दिले होते N. गोपालस्वामी अय्यंगार, आपल्याला माहिती आहेत की ते मसुदा समितीचे सदस्य होते. सर BN राव, TT कृष्णमाचारी आणि N. माधवराव हे तिघही मसुदा समितीचे सदस्य होते आणि याचं योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर जे आहे ते सर BN राव हे आहे. त्यानंतर प्रश्न आला होता कंबाईनच्या ग्रुप Cच्या 2018च्या परीक्षेला भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली. ऑप्शन सर BN राव, N. गोपालस्वामी अय्यंगार, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि MR जयकर. योग्य उत्तर आपल्याला अर्थातच माहीत आहे, BN राव. त्यानंतर प्रश्न आला होता संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते. STIच्या पूर्व परीक्षेला 2012ला हा प्रश्न आला होता. डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू आणि BN राव. योग्य उत्तर आपल्याला माहीत आहे, BN राव. म्हणजे एकाच पॉईंटवरती जर आपण बघितलं तर साधारणतः 2012 ते 2023पर्यंतच्या परीक्षेला याच एका मुख्य मुद्द्यावरती वारंवार प्रश्न विचारले गेले होते आणि त्यामुळं PYQचा अभ्यास करणं किंवा PYQ ॲनालिसिस करणं, ते सगळं चाळणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण या एकाच मुद्द्यावरती आयोगानं वारंवार प्रश्न विचारलेले आहेत.